मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणमध्ये 12 असे मोठे बदल करण्यात आलेले आहेत। ते कोणते बदल करण्यात आले आहेत पाहण्याआधी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला आता व्हिडिओ सुरू करू। मित्रांनो, नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही, त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा। पहिल्याच याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। मित्रांनो, पहा की नवविवाहित महिलेचे जर आपण फॉर्म भरू शकता आता, त्यामुळे जे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेचा सुद्धा पतीचे जे रेशन कार्ड आहे ते उत्पन्नाचा दाखला म्हणून आता ग्राह्य धरण्यात येणार आहे। तसेच दुसरं म्हणजे परराज्यात जन्माला आलेल्या व ती सध्या महाराष्ट्र वास्तव्य असलेल्या त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर जर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। तसेच 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे जे मतदान कार्ड असेल ते सुद्धा ग्राह्य धरण्यात येणार आहे। चला चौथं बघू। सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे। पहा, हे एक महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे। पहा, आता पोस्ट पेमेंट जे बँक आहे, पोस्टाची बँक सुद्धा या योजनेसाठी आता बँक खाते देऊ शकता। तसेच योजनेचा ऑफलाईन अर्जावरील लाभदाराच्या महिलेचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे। म्हणजे आता काय होणार आहे, ऑनलाईन अर्जावरील जो लाभदारी महिलेचा फोटो आहे तो पण फोटो चालणार आहे। तसेच 6वा असा बदल करण्यात आलेला आहे की सदर योजनेअंतर्गत नागरी आणि ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका असेल किंवा मदत कक्ष प्रमुख किंवा मित्रांनो पहा आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलेचा अर्ज भरून घेण्यासाठी पदकृत करण्यात येत आहे। बघा, आता अंगणवाडी सेविका असेल, बालवाडी सेविका असेल किंवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र असेल, पात्र महिलेचे अर्ज भरून घेण्यात येणार आहे। त्यांच्याद्वारे सुद्धा आपल्याला अर्ज करता येणार आहे। आता बघा दुसरं काय, बघा 7वं, केंद्र शासनाने विविध योजनेचे, हे महत्वाचं आहे। पहा, केंद्र शासनाने विविध शासकीय योजनेचे लाभ प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे। तसेच PM किसान असेल किंवा अनेक कोणत्या योजना असेल, जे लाभदारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीतून पात्र ठरतील अशा त्यांचा डाटा जे आहे माहिती तंत्रज्ञान विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर त्यांची जी KYC आहे ती KYC करण्यात येईल आणि आधार ऑथेंटिकेशन करून यापूर्वी आले असलेले सदर लाभदारांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ घेण्यात यावा। बघा, आता जे महिला PM किसान योजनेचा सुद्धा लाभ घेतात त्यांना सुद्धा जर ते या योजनेत पात्र असतील तर त्यांना ऑफलाईन सुद्धा अर्ज करता येणार आहे। ही महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे। 8वा बघा, गाव पातळीतील ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामसेवक, संयोजक, ग्रामविकास सदस्य, अंगणवाडी राहत समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करणं आता त्यांच्यावर जबाबदारी आलेली आहे। तसेच लाभदाराची नोंदणी करण्यात यावी आणि ऑफलाईन अर्ज यथावकाश ॲप पोर्टलद्वारे भरण्यात येणार आहेत। ही एक महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे। पहा, 9वा बदल कोणता करण्यात आलेला आहे, बघा, ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभदारी महिलेच्या यादीचे प्रत्येक शनिवारी आवश्यकतेनुसार गाव वाचडीवर वाचन करण्यात यावे। तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र इथे प्रसिद्ध करण्यात यावी। सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात यावे, असे द्विकरी टाळण्यात यावे। पहा, आता ग्रामपंचायत आणि अंगणवाडी इथे सुद्धा आता ज्या याद्या आहेत तिथे लागणार आहेत। ही महत्त्वाचा 9वा असा बदल करण्यात आलेला आहे। मित्रांनो पहा, तालुका वार्ड स्तरीय समिती पात्र लाभदारांची निवड करून लाभदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करावी। जिल्हास्तरीय समितीने जिल्हा तालुकास्तरीय समिती व देखरेख व संनियंत्रण ठरवण्यात यावे। हे एक महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे। पहा, आता 12वा महत्त्वाचा बदल आहे। पहा, हे जे अर्ज आहेत ते सादर केल्यानंतर सदर ऑनलाईन अर्ज ॲप पोर्टलद्वारे प्रति यशस्वी पात्र लाभदारीची नोंद झाल्यावर सक्सेसफुली ऑनलाईन अपलोड ऑफ बेनिफिशरी ₹50 प्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे। पहा, जे आपले सेवा केंद्र असतील यांनी जर फॉर्म भरला तर त्यांना ₹50 प्रति
फॉर्मद्वारे देण्यात आला आहे, जेणेकरून जे महिला फॉर्म भरत आहे त्यांच्याकडून त्यांनी शुल्क घेऊ नये असं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे बघा. 50 रुपये प्रति फॉर्मला लागणार आहेत, म्हणजे सरकारकडून 50 रुपये प्रति फॉर्मला येणार आहेत. आणि हा जो GR आहे हा 9वा GR काढलेला आहे. हा GR 12 जुलै 2024 ला काढण्यात आलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.